रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाटोपी च माला दंड कमंडलुधर कट्यांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यजालक विश्वनायक भक्तवत्सल गुरुणांगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम स्थान देवताभ्यो नमः स्वाहा। ओम इष्ट देवताय नमः स्वाहा। श्रीवल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। त्वं न माता त्वं पिता त्वं दीपस्त्वं त्राता योगक्षेम कृत्सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं त्रातारं नो वीक्ष्य ईशास्तजुर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वतो देवत्वं शरण्योकहर्ता कुर्वा त्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं च अखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपटे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् इति श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती विरचितं श्रीघोरकष्टोद्धरणं स्तोत्रं सम्पूर्णं स्वाहा। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः स्वाहा। तुमची काही इच्छा असेल ती नारळाला डोकं बोला, मनात जी इच्छा असेल ना ती बोल आणि डोक्याला नारळ लाव. हां आणि अर्पण करायचं आहे बस. ओके अर्पण. येस बरोबर. ह्या दोन वेगवेगळ्या पादुका आहेत. एक निर्गुण पादुका आहे आणि दुसरी चल पादुका आहे. दोन्ही पादुका त्या असं एका असं त्या चल होत्याच. त्यातली एक आम्ही निर्गुण केलेली आणि एक चल आहे. ह्या पादुका स्वामी अवधूतानंद यांना मिळालेल्या आहेत. त्यांच्या पादुका आम्ही इकडे घेऊन आता आलो आहे. तर त्या पादुकांची पूर्ण माहिती तुम्ही जे नमस्कार आत्ता करताय कालपासून पादुका, त्या पादुका नक्की काय आहेत, कोणत्या आहेत आणि कशा मिळाल्या आहेत, तर त्याच्याविषयी संकेतदारांना तुम्हाला माहिती देत आहेत. ती सगळेजण आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ. आपण आता ह्या पादुका बघतोय ह्या निर्गुण आहेत. निर्गुण म्हणजे ज्या निर्गुणात गेल्यानंतर त्या परत आपल्याला दिसतच नाहीत. जशा गाणगापूरच्या पादुका आहेत बघा, तुम्ही बघितल्या असेल, त्या दिसतच नाहीत तुम्हाला कधी. तशा ज्या पलीकडच्या जशा खडावा आहेत ज्या दिसत आहेत त्या पण त्याच सेम पादुका आपल्याकडे होत्या. आणि डॉक्टर अवधूत स्वामी यांना असा आदेश आला आहे, म्हणजे त्यांना महाराजांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही कशी एक भेट देतो. हे वसुबारस दिवशीचा दिवस होता तो, आणि त्या दिवशी आम्ही सगळी तयारी केली. तर ती तयारी केल्यानंतर वाडीला तुम्ही या असं स्वामींचा आदेश आला डॉक्टर म्हणजे अवधूत स्वामींना. मग आम्ही जवळजवळ 57 ते 58 लोक त्याला साक्षीदार होत त्या पादुका कशा आलेल्या आहेत. मग आम्ही सगळे वाडीला गेलो आणि साधारणतः सकाळच्या सुमारास तुम्ही वाडीला कोणी गेलं असेल नरसोबाच्या वाडीला, त्याच्या पायऱ्यात बघा घाटावरती, तिथं आम्ही सगळे बसलेलो होतो. साधारणतः दुपारी 1:30-1:45ची वेळ असेल. आणि आम्ही सगळ्यांनी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मंत्र म्हणायला चालू केला सगळ्यांनी. आणि अनेक 5-10 मिनटं गेली असतील साधारणतः. त्याच्यामध्ये काय झालं की एकदम असा डावी जसा मारतो म्हणजे एखादा मासा कसा वरती येतो पाण्यावरती, तसं एक असं काहीतरी येताना स्वामींना दिसलं. ते म्हणले हे काहीतरी वेगळं म्हणजे दिसलं, म्हणून त्यांनी पटकन पाय वरती केला, काहीतरी आहे. तर पकडल्याबरोबर ही जी उजवीकडची जी खडावा आहे जशी तिकडची ती खडावा डायरेक्ट ती त्याच्या हातामध्ये आली. आणि बरोबर 10-15 मिनटं आल्यानंतर परत दुसऱ्या बाजूने दुसरी खडावा तिथे आली, ती पकडली. आता मला सांगा त्या पादुका खरं ओल्या पाहिजेत, पण जेव्हा मी दोन्ही काढल्या तेव्हा त्या पूर्ण पादुका कोरड्या होत्या आणि सगळीकडे हिनाचा सुगंध पसरलेला होता. अशा स्वयंभू पादुका त्या आलेल्या आहेत. तर हां, आणि हे साधारणतः वसुबारसच्या दिवशी झालं. आणि पुढच्या वर्षी लगेच ह्या ज्या पादुका पलीकडे दिसतात त्या कुरवपूरला श्रीपादांच्या पादुका आहेत. त्या पण अशाच कृष्णालयामध्ये असेच आम्ही लोक होतो. स्वामींना आदेश आला, म्हणजे स्वामींना सांगितलं की जर आपल्याला जायचं कुरवपूरला, तेव्हा आपण असे 50-60 लोक होतो आम्ही साधारण. ते पण असंच पादुका जशा आत्ता वाडीला आल्या तशा
सेम आलेल्या आहेत पादुका, म्हणजे दोन्ही स्वयंभू पादुका आहेत मौल्यवान अशा. आणि ह्या पादुका चल आहेत. एक अनुभव सांगतो तुम्हाला. आपल्याकडे एक धर्माधिकारी काका म्हणून आहेत, श्रीरंग धर्माधिकारी. आपल्याकडे सपकाळ म्हणून काका होते हडपसरला. तर त्यांच्याकडे पादुका पूजनाचा प्रोग्राम होता. तर संध्याकाळीवर एक पादुका ठेवल्या आणि रात्रीच्या सुमारास तर त्या पादुका वरती म्हणजे त्या व्यवस्थित ठेवलेल्या होत्या आणि ते झोपले राहते त्या रूममध्ये. मग त्यांची वरची रूम होती आणि खालीच्या पायऱ्या होत्या खाली जायला. आणि नंतर ते पहाटे 4-4:30ला उठले असतील. तर नंतर ते बघितलं ते पादुका जागेवर नव्हत्या. ते घाबरले की पादुका गेल्या कुठे. तर नंतर बघितलं की सगळीकडे शोधल्या, सगळ्या रूम शोधल्या, गेल्या कुठे. ते उतरत होते. आता बघा उतरत असताना समजा अंधार असतो जरा तिथे आणि थोडा उजेड होता. ते म्हणले काळं काहीतरी दिसतं आपल्याला 3 पायऱ्या उतरून. त्याला काही कोणी शूज कोणते काढले असतील. पण तसं नव्हतं. तर लाईट लावला तर ते पादुका 3 पायऱ्या उतरून खाली गेलेल्या होत्या. म्हणजे त्या चालत होत्या. त्यांना खाली महाराज उतरत होते खाली. हे 4-4:30ला सुमारास आहे. आणि मी पण बघितलेलं आहे, कारण मला पण असा अनुभव आलेला आहे की 3 वर्षापूर्वी इथे पादुका स्वामींच्या घरी वरती ठेवल्या होत्या आणि मी खाली झोपलो होतो. आणि जेव्हा मी सकाळी 4-4:30ला बघितलं तर माझ्या कुशीमध्ये पादुका आलेल्या होत्या. अशा या चलपादुका आहेत. आता त्या आपण निर्गुण केलेल्या आहेत. त्या पण चलच आहेत. त्या पण असे खूप अनुभव आहेत लोक. ह्या ज्या सगळ्या पादुका आहेत, हां. या दोन्ही पादुका ह्या कायमस्वरूपी अवधूत स्वामींच्या घरी पुण्यामध्ये असतात. पण जर कोणाला असं वाटत असेल की आपल्या घरी पादुका घेऊन यावं, आपण अक्कलकोटपर्यंत जाऊ शकत नाही, पण मग घरी बोलवून पादुकांची सेवा करावी, सेवा करता यावी, तर त्यांच्यासाठी आम्ही ह्या पादुका घेऊन त्या माणसांच्या बोलवण्याच्या घरी जातो. त्या पादुका त्यांना पूजनासाठी उपलब्ध करून देतो, दर्शनाला उपलब्ध करून देतो. आणि आम्ही पूर्ण दिवस मग त्यांच्याकडे राहून एक छोटंसं हवन, स्वामींना एक अभिषेक आणि पादुका पूजन आणि पादुका दर्शन असं करतो. कुणाची जरी अशी काही इच्छा असेल, असं काही असेल तर माझ्याशी किंवा संकेतदादांशी संपर्क साधायला हरकत नाही. आम्ही त्याप्रमाणे येऊ शकतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.